जगाची केवढी दुर्दशा होणार, अडखळणे तर अवश्य होणार, परंतु ज्या माणसाकडून अडखळणे होईल त्याची केवढी दुर्दशा होणार. अडखळण आज आपण झालं नाही पाहिजे. आपण शिकलो गेल्या रविवारी. पहिला भाग तुम्ही जरूर ऐका, आशीर्वादित भाग आहे. हालेलुया, बोलो येशू मसीह की. तर आपलं अडखळण कसं कसं नाही झालं पाहिजे. पुन्हा एकदा थोडंसं मी तुम्हाला आठवणीसाठी थोडं रिमाइंडर करतो की आम्ही आमचं चुकीचं जीवन लोकांसमोर जगून आम्ही अडखळण ठरतो. इतरांपुढे आम्ही अडखळ कसं करतो की चुकीचं जीवन जगून आम्ही अडखळ ठरतो. आपल्या भावापुढे, आपल्या स्वतःच्या लेकरांपुढे, आपल्या फॅमिली पुढे, आपल्या समाजापुढे आम्ही व्यसनी जीवन जगून, भांडणाचं जीवन जगून, वाईट शिव्या देणारं जीवन जगून, भांडण लावणारे चुकीचे शिक्षण देऊन आम्ही अडखळण करतो. एखाद्याला बिघडण्याचं कारण आम्ही ठरवलं म्हणजे ते अडखळ नाही. एखाद्या बहिणीला चुकीचा सल्ला सांगणं, चुकीचं शिकवणं हे अडखळ ठरल्यासारखं आहे. प्रेज लॉर्ड. म्हणजे सगळ्यात पटणारा विषय मी गेल्या रविवारी सांगितला होता, पण अजून सांगतो की अडखळ विषय पटणार कसं. तुझ्या नवऱ्याला कसं मिठून ठेवायचं तुला मी सांगते. ते काय म्हणतो अडखळायचं सांगायचं. हालेलुया. म्हणजे कसं मोठे ठेवणार आहे, काय उलट बिघडून जाणार संसार. मुठीत राहायचं नाही, मुठीतनं लांब पडून जाईल पुत्र चुकीचं शिक्षण दिल्यावर. हालेलुया म्हणा. हालेलुया. मग आज अनेक वेळा आपण पाहतो की जगात चुकीचे शिक्षण आहे, चुकीच्या गोष्टी आहेत. फोनवर तासन तास आई आपल्या मुलीला बोलते तासन तास, आणि मग फोन जसा झाला की 2 तासांनी नाही का सिस्टर बिघडतीस, आणि मग लगेच ती घरातले म्हणतात तिच्या घरचा फोन आला नाही बिघडतीस, बघा तिचा घरचा फोन झाला काही बिघडतीस. मग काय असं शिकू द्यायची आहे का माहिती. हालेलुया बोला. हालेलुया, बोला येशू मसीह की. एखाद्या मुलीला भेटायला चालले तर अशी मनोकामना करतात, 1 तास सेपरेट बोलायला भेटायला पाहिजे. कशाला बोलायला भेटायला पाहिजे, सगळ्यात बोलायला काय प्रॉब्लेम. हालेलुया म्हणा. 1 तास सेपरेट म्हणजे काय चाललंय, कसं चाललंय, काय तुझी सासू काय करते, सासू असं कर, असं अडखळणं नाही झालं नाही पाहिजे. हालेलुया म्हणता. हा तुमचं बरोबर. हालेलुया. प्रेज लॉर्ड. इतरांपुढे चुकीचे पिक्चर पाहून तुम्ही अडखळण होऊ नका, म्हणजे तो मी पिक्चर बघेन. प्रेज लॉर्ड. इतरांपुढे तुम्ही चुकीच्या सोबतीबरोबर, चुकीची संगतीवर राहिला तर दुसरा पण तो म्हणाल हा व्यक्ती त्याला चालते मला बी चालते. म्हणजे अडखळ करू नका, अडखळे जाऊ नका. हालेलुया म्हणा. बोलो येशू मसीह की. तर अशा अनेक गोष्टी आहेत की अडखळ म्हणजे एकाला विरोध करणं, एखादा व्यक्ती तुमच्यामुळे जेलमध्ये जाणं, एखादा व्यक्ती तुमच्यामुळे पापात पडणं, एखादा व्यक्ती तुमच्यामुळे त्याचं वाईट होणं, हे सुद्धा अडखळ आहे. हालेलुया. आता दुसऱ्या पण काही गोष्टी आपण शिकणार आहोत. मत्ते 16 अध्याय काढूया आणि 16व्या अध्यायामध्ये 21 वचनापासून पुढे आपण वाचणार आहोत. मत्ते 16:21 वचनापासून पुढे. तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की मी यरूशलेमेस जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जीवे मारले जावे, 3ऱ्या दिवशी उठवले जावे, याची आगत्य आहे. तेव्हा पेत्र त्याला जवळ घेऊन म्हणाला, निश्चित करून म्हणाला, काय म्हणाला, प्रभूजी आपल्यावर दया असो, आपल्यावर दया असो, प्रेम असो, असं होणारच नाही. हे प्रेम म्हणा, हे जगिक प्रेम म्हणा, एक जगिक माया नाही का, जगिक माया, जगिक जगातलं गोड गोड बोलणं, जगातल्या गोड गोड गोष्टी बोलणं. हालेलुया. आता पेत्रांनी मला सांगा या ठिकाणी प्रभूवर प्रेम दर्शवलं. पेत्रांनी प्रभूवर प्रेम दर्शवलं की नाही नाही प्रभू तुमच्यावर दया असो, असं होणारच नाही, तुम्हाला कोण दुःख देऊ शकत नाही, तुम्ही नाही म्हणणार. आणि मग प्रभूने त्या ठिकाणी त्याला काय म्हटलं, मग त्याच्या 16:23 वचनामध्ये की प्रभू त्याला म्हणाला, परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, अरे सैताना माझ्या पुढून निघून जा, तू मला अडखळला आहेस. पेत्राला जो सोबत आहे येशूच्या, जो नेहमी प्रार्थनेला पुढे आहे, सेवेला पुढे आहे, सगळ्या गोष्टीला पुढे आहे, पण यावेळेस प्रभू येशूने त्याच्याकडे बघून म्हटलं, पेत्राला म्हटलं की अरे सैताना माझ्या पुढून तू निघून जा, माझ्यापासून बाजूला हो, तू मला अडखळला आहेस. म्हणजे त्याचं जे प्रेमाचे शब्द जे आहेत किंवा त्याचं जे भावना जे आहेत, त्याचे जे इमोशन आहेत किंवा त्याच्या ज्या काही गोष्टी आहेत, ते येशूला सैतान त्याच्या मागे दिसला, सैतानाचा अडखळ येशूला दिसला त्या ठिकाणी. हालेलुया. देवाच्या मार्गामध्ये, देवाची इच्छा पूर्ण करण्यामध्ये, देवाची इच्छा येशू पूर्ण करण्यासाठी पृथ्वीवर आला होता. आमेन म्हणा. देवाचं इच्छा पूर्ण करण्यासाठी
करण्यासाठी येशू दुःख सहन करायला होता. येशू त्या ठिकाणी दुःख सहन करायला तयार होता. येशू त्या वधस्तंभावर जायला तयार होता. येशू त्या वधस्तंभावर हातावर खेळ टोकून घ्यायला तयार होता. मरायला तयार होता. का की तुमच्या आणि माझ्यासाठी. प्रेज द लॉर्ड. आणि त्या पित्याच्या सर्व इच्छेसाठी येशू आपलं सर्व दुःख सहन करायला, अपमान सहन करायला, सगळ्या गोष्टी सहन करायला येशू तयार होता. पण पेत्र म्हणतो नाही नाही असं होणारच नाही. म्हणजे त्याचं एक मानवी प्रेम एके तर्फेने जर बघायला गेलं तर त्याने एक चांगल्या प्रकारे मी तर कुठं काय अडखळ केलं, मी तर चांगलं प्रेम करायला बघितलं, मी तर चांगलं बोललो आहे ना. पण तेच त्या मागे सैतान अडखळ करत होता येशूला की देवाची इच्छा त्यांनी पूर्ण करू नये. प्रेज लॉर्ड. तुमच्या कामामध्ये, तुमच्या प्रत्येक आशीर्वादामध्ये तुम्ही पुढे आशीर्वाद वाढू नये. तुमच्या आशीर्वादाची जी गोष्ट दरवाजा आहे त्याच्यात तुम्ही जाऊ नये, त्या आशीर्वादापर्यंत पोहोचू नये, यासाठी सैतान अशा अनेक लोकांच्या द्वारे सुद्धा तुम्हाला अडखळण करू शकतो. हालेलुया बोला. या ठिकाणी जवळचाच पेत्र आहे आणि जवळचाच व्यक्तीच्या द्वारे त्याचं इमोशन, त्याचं प्रेम हे अडखळ करते येशूला. तुम्हाला पण अडखळ असं येऊ शकतं. बोलो येशू मसीह की हालेलुया. त्या मायाजालमध्ये मग येशू काय म्हणाला, तू माझ्यासाठी पुढे काय आहेस, अडखळ आहे. सैताना माझ्याकडून निघून जा, तू मला अडखळ आहे. कारण देवाच्या गोष्टीकडे तुझं लक्ष नाही, माणसाच्या गोष्टीकडे तुझं लक्ष आहे. म्हणजे मानवीरित्या जर आम्ही माणसाकडे लक्ष देऊन राहिलो तर आम्ही आमच्या उद्देशापासून भटकू शकतो. आम्ही आमच्या चांगल्या गोष्टी गमवू शकतो. आम्ही देवाच्या काम करण्यापासून आम्ही मुकू शकतो. देवाकडनं प्रतिफळाकडनं आम्ही मुकू शकतो. देवाच्या स्वर्गाच्या राज्यातला प्रवास आम्ही आमच्याकडनं आम्हाला अडथळा आल्यामुळं आम्ही लेट होऊ शकतो. हालेलुया. मला सांगा, एखादं चांगलं कामाला सकाळ तयार झालं झालंय आणि घरात कुठं चाललंय, लेट कुठं चाललंय. एखाद्या माणसाला राग येतो, कशाला हटकलं, चांगलं कुठं चांगल्या कामाला कशाला मला बोलला, असं काय करू म्हणतात. म्हणजे त्यांच्या मनात भावना चांगल्या कामाला चाललोय, काहीतरी अडखळण्यासारखं कोणतरी अडकाठी द्यायला पाहिजे. बोल हालेलुया. हालेलुया. मग चांगल्या कामासाठी जर चालल्यात, कुणीही काय बोललं, काय काम काढलं, कुणी काय काढलं, किती काय केलं तरी तो जर थांबलं तर त्याचं काम काय होणार नाही, पुढे होणार नाही. मग तसंच येशूला या ठिकाणी म्हणायचं आहे, पेत्रा तुझ्यात मला सैतान दिसतोय, तो सैतान मला अडखळ करतोय. बोलो येशू मसीह की हालेलुया. मग सैतान अडखळ का करत होता? येशूनी वधस्तंभापर्यंत जाऊ नये, येशूनी पित्याचं जे काम आहे, पुढे जे कार्य आहे ते करण्यासाठी जाऊ नये. अडखळ. तुम्ही देवाचं काहीतरी काम करू नये, तुम्ही प्रार्थना करू नये, यासाठी एक घरातला जवळचा माणूस किंवा कुठला तरी एकदम जवळचा व्यक्ती तुम्हाला इमोशनल रित्या, भावनिकरित्या प्रेम व्यक्त करेल. चल तुला पार्टी द्यायला जातो, चल तुला मेरे का खायला देतो, ही देतो, ती देतो. म्हणजे देवाच्या कामापासून, देवाच्या प्रार्थनेपासून तो तुम्हाला अडखळ करून तुम्हाला दूर नेण्याचा प्रयत्न करेल सैतान. हे जगिक माया, जगिक गोष्टी सुद्धा ह्या सैतानाकडून अडखळ ठरू शकतात. बोला हालेलुया. म्हणून येशूने तिथे विचार केला का पेत्राला दुःख होईल का होईल, हे सैताना माझ्यापासून जाऊ. हालेलुया. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. म्हणजे याचाच अर्थ देवाच्या गोष्टीकडे लक्ष नसणं म्हणजे आणि माणसाकडच्या गोष्टीकडे लक्ष असणं म्हणजे लक्ष भटकलं ना. आमचं लक्ष कोणाकडे पाहिजे, देवाकडे. मग आमचं देवाकडे लक्ष कमी झालं, माणसाकडे, जगात लक्ष वाढले. याचाच अर्थ काय आहे की तुम्हाला अडखळ येत आहे, तुम्ही देवाकडे येऊ नये. प्रेज लॉर्ड. हालेलुया. बोला. देवाकडे सहज येता येत नाही, लक्षात घ्या. देवाकडे येत असताना, प्रार्थनेला येत असताना अनेक काम असू शकतात किंवा काय असू शकतात, ते अडखळ असतात, लक्षात घ्या. आणि त्या अडखळाला साईडला काढून तुम्ही देवाजवळ येत जावा. माझ्या प्रियाला तुम्हाला सांगत आहे. हालेलुया. मला सांगा, अडखळ अवश्य येणार म्हणाला प्रभू. मग जगाचा अडखळ येणार आहे, लोकांचा अडखळ येणार आहे. काही लोक तुम्हाला अडखळ करणार आहे, काय जायचं प्रार्थनेला, आपला देव नाही तो. जगाचा अडखळ वेगळा आहे, माणसाचा अडखळ वेगळा आहे, घरातल्या लोकांचा अडखळ वेगळा आहे. प्रेज लॉर्ड. स्वतःवर अडखळलं, स्वतः अडखळले जातो कधी कधी. बोलो येशू मसीह की हालेलुया. अडखळणं म्हणजे एखाद्याला फसवणं सुद्धा अडखळ नाही, एखादा दुःखी करणं सुद्धा अडखळ नाही. तुमच्यामुळे एखादा व्यक्ती दुःखी होतोय, तुमच्यामुळे एखादा व्यक्ती रडतोय, त्या अश्रू कोण पाहतोय माहिती आहे? परमेश्वर पाहतोय. कुणामुळे रडतोय?
है ना? कुणामुळे रडतोय? परमेश्वर बघणार नाही. चांगला आनंदित होता, रडतोय कुणामुळं? मग देवाला आवडणार नाही ती की तुमच्यामुळे एखादा व्यक्ती रडतोय. प्रेज लॉर्ड म्हणा, हालेलुया म्हणा सगळं, हालेलुया, हालेलुया. अजून काही गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. प्रेषितांचं कृत्य 24 अध्याय 16 वचनामध्ये नुसार मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. यामुळे देवा संबंधाने मनुष्य संबंधाने माझा विवेक भावात सतत शुद्ध राखण्याचा मी यत्न करीत असतो. आमेन म्हणा चर्च, हालेलुया. पौल या ठिकाणी सांगतो की मी देवा संबंधाने आणि माणसा संबंधाने मी शुद्ध राहण्याचा यत्न करतो, तेच प्रयत्न करत असतो. मला 2 गोष्टी करायच्या आहेत. हात वर करून म्हणा, मला 2 गोष्टी करायच्या आहेत. देवाच्या बाबतीत मला शुद्ध राहायचं आहे. दुसरी गोष्ट प्रत्येक मनुष्याच्या बाबतीत मला शुद्ध राहायचं आहे. आमेन, हालेलुया. तर आता लक्षात घ्या, म्हणजे आम्हाला कुठल्याही मनुष्याच्या बाबतीत आमच्या हृदयामध्ये कसलाही विचार ठेवायचा नाही, म्हणजे आम्हाला स्वतःला ते अडखळणं होऊ शकतं. म्हणा नीतिसूत्र 4:23 मध्ये तुम्ही लिहून घ्या पटापटा. नीती 4:23 मध्ये म्हटलं आहे, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचं रक्षण कर. सगळ्या रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचं काय कर? रक्षण कर. आता अंतःकरणाचं रक्षण काय कर? कारण आपल्या अंतःकरणात देवाबाबतीत पण शुद्ध विचार असले पाहिजे आणि माणसा बाबतीत पण काय असले पाहिजे? शुद्ध हृदय असलं पाहिजे. आमेन चर्च, हालेलुया. आता मला तुम्हाला सांगायचं आहे की देवाबाबतीत का अडखळ नाही पाहिजे आमच्या हृदयामध्ये? आमच्या बाबतीत देव जे सांगतो त्या सांगण्यामध्ये आम्ही अडखळलं नाही पाहिजे. आम्ही मागे नाही सगळं पाहिजे. देवाने सांगितले ना, तसं नोहाला देवाने सांगितलं तारू बनवायचं. किती वर्ष तुला देतो मी? 120 वर्ष देतो. किती वर्ष? मग त्यांनी नाही म्हटलं का? अडखळला का तिथं? होय परमेश्वरा, मी 120 वर्षामध्ये तू सांगतो तेवढ्या मसलीचं, तेवढ्या आकाराचं, तेवढ्या मापाचं मी तारू बनवतो. म्हणजे देवाच्या बाबतीत तो त्यांनी शंका नाही घेतली, देवाच्या बाबतीत तरी तिथं अडखळला नाही, त्यानं तिथं करायला तयार झाला. हालेलुया म्हणा. म्हणजे देवा संबंधाने म्हणजे अर्थ काय की देवा संबंधाने मला पापात राहायचं नाही. देवाच्या पुढं मला पापातून बाहेर निघून देवाच्या प्रत्येक वचनाप्रमाणे करायचं आहे. वचन सांगते मला करायचं आहे. नाही काय वेळेस हे वचनाप्रमाणे नाही होणार, हे वचन होतं हे वचनाप्रमाणे करणार, पण हे नाही करणार. म्हणजे अडखळलं, तिथं अडखळलं जातं म्हणजे देवा संबंधी अडखळणं. हालेलुया. 4 प्रकारच्या भूमीमध्ये बी पडलेलं बाप येशूने सांगितलं. आणि त्या खडकाळ जमिनीमध्ये पडलेलं बी का कशामुळे वाढत नाही? कशामुळे ते जळून जातं? कारण त्याला मूळ नसल्यामुळे ते वचनामुळे अडखळलं जातं. कशामुळे? वचनामुळे ते अडखळलं जातं, त्यामुळे तो मुळाला धरत नाही. मग संकटात, वाऱ्या वादळात ते मूळ जळून जातं आणि ते फळ देत नाही. बोलो येशू मसीह की. मग आता आम्हाला काय करायचंय? येशूने जसं आपल्या हृदयामध्ये दुःख, त्रास सगळं सहन करून पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी अपमान सहन केला, एवढा नम्र येशू झाला. पण येशू खूप नम्र झाला. येशू खूप नम्र झाला. आणि येशू इतका अंतःकरणामध्ये नम्र झाला की त्यांनी स्वर्ग सोडून खाली पृथ्वीवर आला आणि आपल्यासाठी त्या वधस्तंभावर मरण पावला. हालेलुया. मग आता आम्हाला स्वतःला आम्ही स्वतःचे शत्रू होऊ नये. आमच्या अंतःकरणामध्ये असं अडखळण्याचे दगड, दोंडे आमच्या हृदयामध्ये आम्ही तयार करून येऊन आम्ही जपलं पाहिजे. ते मी तुम्हाला महत्त्वाचं सांगणार आहे. आमच्या हृदयामध्ये अडखळण्याचे धोंडे आम्ही नाही ठेवलं पाहिजे. बोला येशू मसीह की. तर मला हृदय सगळ्यात जपलं पाहिजे. मला हृदय सगळ्यात जपलं पाहिजे. हालेलुया. बोला हालेलुया. तर त्याचं तुम्हाला मी सांगणार आहे. लूक सुवर्तमान 14वा अध्याय, लुकाचं सुवर्तमान 14 अध्याय 7 ते 11 मध्ये अशी गोष्ट आहे की एखाद्या तुला लग्नाला मेजवानी दिली. कुठं कशाला दिली? लग्नाला जर तुला मेजवानी दिली, आमंत्रण दिलं, तर गेल्या गेल्या वरती मेन स्थानावर जाऊन बसू नको म्हणतो आहे. लूक 14:7-11 7 ते 11 मध्ये गेल्या गेल्या तिथं बसू नको, वर त्या स्थानावर जाऊन बसू नको. ज्यावेळेस तुला कोणी आमंत्रण केलं, गेल्या गेल्या खाली जाऊन बस, खाल्ल्याच ठिकाणी. हालेलुया. मला हात करून खाली जाऊन बस. खाली नम्र. खाली म्हणजे काय? नम्र. हालेलुया. म्हणजे तयारी करून जा. प्रभू म्हणतो की जर तुला कुठं आमंत्रण दिलं तर तुला मनामध्ये असं करू नको की तू गेल्या गेल्या मी
बसते तर तू जाऊन कुठं बस, खाली बस. मग जळ नाहीतर काय होतं, तू वर जाऊन बसला, तुझ्यापेक्षा मोठा प्रतिष्ठित व्यक्ती आला आणि जागा नसल्यामुळे तो नाही का आयोजक काय म्हणे लिहून की बाबा ऐका ना, ते तुमची जागा नाही, तुम्ही उठा, तुम्ही खाली बसा. कारण मग तुझा तिथं अपमान होईल, तुला तिथं काय होईल, त्रास होईल. मग तू अगोदरच कुठं बस, खाली बस. मग तिथं जागा असल्यावर तो तुला मानाने म्हणेल की महाशय तुम्ही तिथून उठून या आणि पुढच्या जागेवर बसा. मग तुला सन्मान तिथं देईल, त्या काय करता येईल, तिथं बसता येईल. याचं तुम्हाला मी सांगतो. म्हणजे अर्थ काय, कुठं आमंत्रण लग्नाला चाललंय, कुठं आमंत्रण आहे, मनात अडखळ येऊ नये, मनात कसला गर्व घेऊन जाऊ नकोस. आम्ही मनात गर्वाचा अडथळाचा धोंडा घेऊन जाऊ नको. कुठला धोंडा घेऊन जाऊ नको? चला मनामध्ये गर्वाचा अडखळण्याचा धोंडा घेऊन जाऊ नको. मनामध्ये रागाचा धोंडा घेऊन जाऊ नको. मनामध्ये द्वेषाचा धोंडा घेऊन जाऊ नको. अडखळण्याचा धोंडा कसला? जर रस्त्यामध्ये धोंडा आहे, धोंडा नाही अडखळायचा, ठेच लागली, टू व्हीलर त्याच्यावर नाही का जाऊ शकत नाही, गाडीला अडथळा आहे, अडखळण चांगलं नाही. आम्ही मना सगळे अडखळण चांगलं आहे हृदयामध्ये. म्हणजे आता चला उदाहरण काय होतं की येशूला म्हणायचं काय की हृदयामध्ये इतका नंबर होऊन जा कुठं जरी चाललाय तर तिथं कसल्याही प्रकारे गर्व न घेता, कसल्याही प्रकारे अपेक्षा न ठेवता, कसल्याही प्रकारच्या अपेक्षा न ठेवता, काही असं तुला नाही का काही अपेक्षा न ठेवता तू जा. म्हणजे तुला तिथं स्वतःला अडखळणे येणार नाही. आमेन म्हणा, बोला हालेलुया. आता लूक 14:7-11 प्रमाणे जर येशूचं शिकवण ही आहे. पण जर एखाद्या वेळेस आपण मनात एखादा व्यक्ती गेला, मी चाललोय, माझ्या अपेक्षा आहे, मला आता म्हणा अपेक्षा आहे, मला स्पेशल नाव पुकारून माझा नाही का केलं पाहिजे, सत्कार केला पाहिजे, माझं नाव घेतलं पाहिजे, माझं नावचं डिग्री सांगितली पाहिजे आणि मला स्पेशल बोलवून तिथं काय केलं पाहिजे, पुढं नाही का बसवलं पाहिजे. असं मनात काय चालल्यात, अपेक्षा चालल्यात. मला अपेक्षा चालल्यात. हालेलुया. आणि मग अपेक्षा झाल्या तर ती जाऊन बसलाय, कुणी नाव पण नाही घेतलं, आला राग. मला काय अपेक्षा होती, ह्यांनी मला विचारलं पण नाही, माझ्या अपेक्षा होती ह्यांनी माझं नाव घ्यायला पाहिजे, माझ्या अपेक्षा होती ह्यांनी माझा सत्कार करायला पाहिजे, माझ्या अपेक्षा होती ह्यांनी मला विचारायला पाहिजे. नाव घेत नाही, काय नाही. मग मनात काय सुरू होतो, राग. मनात काय होतो, द्वेष सुरू होतो. आणि त्याच गोंधळात मला आत गोंधळ सुरू होतो, मला आतमध्ये गोंधळ सुरू होतो, अडखळणं सुरू होतं, आतमध्ये आतला आत्मा कुजत जातो. मला क्या आमेन, हालेलुया. म्हणून बायबल काय सांगतं, नीतिसूत्र 17:22 मध्ये काय म्हटलेलं आहे, नीतिसूत्र 17:22 मध्ये म्हटलेलं आहे, आनंदी हृदय उत्कृष्ट औषध आहे. आनंदी हृदय चांगला औषध आहे, पण तुटलेला आत्मा हाडे कमजोर करतो. हालेलुया म्हणा. तुटलेला आत्मा हाडे काय करतो? म्हणजे मला सांगा, बाहेरून किती समस्या आहे, पण तुम्ही आतून तुटला तर किती तुटलाय, मग काय कसं तुम्ही सावरणार? आतून तुम्हाला स्वतः तुम्ही अडखळणं जर हृदयात ठेवले, आतमध्ये येऊन तुम्ही रागाला येऊ दिलं, द्वेषाला येऊ दिलं नाही का, राग द्वेषाला जर तुम्ही येऊ दिलं आणि मग तो राग द्वेष काय करतो, तुमच्याच आत्म्याला तोडतो, तुमच्याच हृदयाला दुःखी करतो, तुमच्याच हृदयाला दुःखी करून तुमच्या आतल्या भागाला कुजवतो. काय करतो? कुजवतो. मला आतमध्ये धोंडे ठेवून, बाई कुजू नको आतमधून, बाई कुजू नको मला भाऊ कुजू नको आतमधून, नाही का, आतमधून कुजू नको. हालेलुया म्हणा, बोला हालेलुया. म्हणजे आतमधूनच तर दुःखित माणूस आहे, आतमधूनच दुःखित आहे, बाहेर आनंद दाखवून काय फायदा? सांगा ना. मग आतमधून का दुःखित आहे? अपेक्षा. हृदयामध्ये अडखळण्याचं कारण, रागाचं कारण स्वतःच झालेलं आहे, स्वतःच अपेक्षा जास्त ठेवल्यामुळं कारण ठरलेलं आहे. त्या दुःखाचं कारण काय, स्वतःच ठरलेलं आहे. अपेक्षा कशाला ठेवायची जास्त? आम्ही का कळते का तुम्हाला? घाम येऊन तर तुम्हाला तुमची चेहरे दिसले पाहिजे, समजते. अपेक्षा जास्त कशाला ठेवायची? मला शेजार अपेक्षा कशाला जास्त ठेवायची? जास्त अपेक्षा कशाला ठेवायची? काय चर्च मध्ये आजकाल विचारतच नाही, हॉटेल आहे का विचारायला काय खायचं? मग हालेलुया म्हणा. चर्च काय हॉटेल नाहीये
किंवा लग्नाचं इथं हे नाही, लग्न नाही ना की विचारायला पाहिजे नाही का खा घ्या प्लीज लॉर्ड. किंवा हॉटेलमध्ये गेलं वेटर येतोय, बोला सर बोला काय खायचं, ते हॉटेल आहे. बोला येशू मसीह की हालेलुया. पण एक अपेक्षा नाही, विचारतच नाही, बोलतच नाही, म्हटलं काय नाही का असंच स्वतःच अडखळ करतात, स्वतःच आतलं पुसतात, बोलत तर नाहीत आतमध्येच मला विचारत नाही म्हणजे आतलं चालू राहतं, कुजणं आतलं चालू राहतं. हालेलुया म्हणा. नीतिसूत्र 17:22 मध्ये म्हटलेलं आहे आणि 15-13 मध्ये म्हटलेलं आहे, आनंदी हृदय मुखाला आनंदित करतं. आमेन म्हणा. हालेलुया. आनंदी हृदय मुखाला आनंदित करतं, पण हृदयाच्या दुःखाने आत्मा चिरडला जातो. हृदयाच्या दुःखाने आपला आत्मा जो आहे तो काय करतो, चिरडला जातो, तो तुटतो आत्मामध्ये. आणि जर आतमध्ये तुम्ही तुटला तर तुम्ही स्ट्रॉंग होणार नाही. तुम्ही खचत गेल्यामुळं आतली शक्ती खचल्यामुळं मग कसलंच काहीच कामाचं नाही. मग आतमध्ये तुम्ही स्वतः अडकून ठेवू नका आतमधून तुटण्याचं कारण. आज अनेक लोक आत्महत्या करतात का? आतमध्ये ते तुटलेले असतात, आतमधून ते कुजलेले असतात, आतमधून ते चिरडले जातात, आतमधून ते स्वतःच अडखळत बनतात. कारण पुष्कळ अपेक्षा, पुष्कळ स्वप्न, पुष्कळ गोष्टी ते मनात ठेवून चालत असतात. हालेलुया म्हणा सगळेजण. बोलो येशू मसीह की हालेलुया. आवाज करून हालेलुया. आतून तुम्ही तुटू नका, म्हणजे आतून स्वतःहून जास्त अपेक्षा ठेवून मला मान सन्मान भेटला पाहिजे, मला माझं नाव घेतलं पाहिजे, या सगळ्या अपेक्षा बाजूला काढा. आमेन म्हणा. मला बाजूला काढायचं आहे. बरं, एखाद्या व्यक्तीचा राग जरी मनात असेल, क्षमा करून अडखळण्याचा धोका काढून टाकायचा आहे. की जरा म्हणायचंय मला अडखळणं काढायचंय. मग हृदयात एखाद्याचा राग बाळगू नका, त्याला क्षमा करून सोडून द्या. क्षमा करणं का केली पाहिजे क्षमा? माझ्या हृदयाचं मी तेच राग ठेवला किती दिवस तरी, तर ते मलाच दाबणार आहे, मलाच आतून कमजोर करणार आहे. म्हणून मला अडखळण ठेवायचं नाही माझ्या जीवनात, मला ते काढून टाकायचं आहे, क्षमा करून सोडून द्यायचं आहे, ते काढून टाकायचं अडखळण माझ्यापासून आणि मला पुढे जायचं आहे. हालेलुया म्हणा. हालेलुया. कुणाविषयी मी राग असू द्या, तो राग काढून टाका मनामधून, कारण तुमच्यासाठी ते फार धोक्यादायक आहे, तुमच्यासाठी फार ते धोकादायक आहे. तुम्हाला आतून कुजवण्याचा तो प्रकार आहे, लक्षात घ्या. तुम्हाला आतून कुजवण्याचा प्रकार आहे. कुणाबद्दल किती तुमचं काय केलं असेल, मनात ठेवू नका, काढून टाका. पहिलं मनातून बाहेर काढून टाका. तिचं तयार आहे की येस पास्टर बरोबर आहे. हालेलुया म्हणा. हालेलुया. नाही पास्टर, तुम्हाला माहित नाही त्यांनी माझं असं केलं, तुम्हाला माहित नाही पास्टर त्यांनी माझं वाईट कसं केलं, मला त्याचं वाईटच बदला घ्यायचा आहे, मला त्याचा सूड घ्यायचा आहे पास्टर. बाबा मग सूड घेऊन कुजून जा, मला काय करायचं. हालेलुया बोला. हालेलुया. बायबल रोमकराच्या पत्रामध्ये सांगतं, रोमकराचं पत्र त्याचा 12वा अध्याय सांगतं, वाईटाबद्दल वाईट अशी कुणाची फेड करू नको, सर्व लोकांच्या दृष्टीपुढे चांगल्या गोष्टीकडे लक्ष लाव, शक्य असल्यास सर्व लोकांबरोबर शांतीने राहा. मला सर्व लोकांबरोबर शांतीने राहा. कुणाबद्दल ही ह्याच्याबरोबर काहीतरी त्रास, ह्याचं काहीतरी प्रॉब्लेम, ह्याच्याबरोबर प्रॉब्लेम, किती जणांचं हृदय ठेवून चालणार, किती जणांचं हृदयामध्ये ठेवून वागणार. आतून कुजणार तर काय होणार? जास्त वेळ चालू का गाडीला? हालेलुया बोला. टू व्हीलरवर किती चालत्या? 2 पण 3 घेतात काय? पण 4था चालेल का? फोर व्हीलर मध्ये 5, त्याच्यात 10 चालेल का? जेवढं पाहिजे तेवढं थोडं पाहिजे. हालेलुया म्हणा. म्हणून येशूने काय म्हटलं, अहो कष्टी भाराक्रांत लोक तुम्ही माझ्याकडे या आणि तुमचं सर्व वजन मला द्या. हालेलुया. कुठलं वजन म्हणतो येशू? हे हृदयातलं ह्याचा राग, त्याचा द्वेष, त्याचं अंक तंक, त्यांनी मला असं बोलला, त्यांनी माझं वाईट केलं, त्याने असं केलं, मी त्याचा असं करीन, मी त्याचा बदला घेईन, मी सोडच घेईन, मी त्याला दाखवीन, हे सगळं वजन येशू म्हणतो मला दे. हालेलुया म्हणा. प्रेज गॉड. येशू काय म्हणतो? मी जो मनाचा सौम्य, मी जो मनाचा नम्र, मी जो मी मनाचा लीन, माझं वजन तुमच्यावर घ्या. येशू कसा आहे आमचा? येशू मनाने नम्र आहे, येशू मनाने दीन आहे. मग मनात दीन आणि नम्रता असेल ना, मग अडखळण येणार नाही, म्हणजे राग द्वेष येणार नाही. आमेन म्हणा. अडखळ होणारा विचार काय? स्वतःच अडखळ होतात, स्वतःच्या नाशाचं कारण बनतात. बोलो येशू मसीह की हालेलुया. आवाज येत नाही. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड.
पुढे म्हटलेलं आहे, प्रियांनो तुम्ही सूड घेऊ नका. रोम 12:19 मध्ये म्हटलेलं आहे, देवाच्या पुढे वाट द्या, कारण पवित्र शास्त्रात असे लिहिलं आहे, सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन असे परमेश्वर म्हणतो. आमेन म्हणा. देव म्हणतो की सूड तू घेऊ नको, मी सूड घेईन, माझ्याकडे सोड, मी सूड घेईन, तू घेऊ नको, तुझं काय काम नाही. म्हणून तुम्हाला काय करायचं, देवा मी तुझ्या हातात देतोय. हे प्रकरण त्याने वाईट केले पण तुझ्या हातात देतो. पण देवा एक म्हणतो, मी क्षमा करतो, याला क्षमा करते, तुम्ही फ्री झाला. हालेलुया, बोल हालेलुया. मला अडखळ म्हणजे आंधळपण. अडखळ म्हणजे काय समजलं, आंधळा होणं. काय होणं, आता समजा गेला कार्यक्रमाला त्याची अपेक्षाच नाही पूर्ण झाली, मला विचारलं नाही जेवायला, वाढत आलं मला तिथे बघून तसंच गेलं. हालेलुया. मग काय झालं, प्रेज लॉर्ड. मग ते हृदयात आला राग. मला हृदयात आला राग. हृदयात येशू यायला पाहिजे तर काय आला, राग. मला राग पण एक व्यक्ती आहे. प्रेज लॉर्ड. मला राग पण एक द्वेष आहे, द्वेष पण एक आहे. काय, द्वेष आला, राग आला. चांगल्या सुंदर चेहऱ्याला खराब करून जातो. बोला येशू मसीह की. मग द्वेष, राग उठलं सुद्धा आलो असं. तुम्हाला माहिती आहे त्यांनी काय केलं, माझ्या यांना माहितीच नाही पण सांगत बसतो नाही. तुम्हाला काय पण माझी अपेक्षा, मला विचारच नाही असं हे बाय करा, असं नाही लय बाबा लुगोड आहे, असं आहे तसं आहे. त्यांना झालं तू इकडं. तुम्हाला माहिती आहे का काय झालं, अहो त्यांनी मला बोलवून मला विचारलं नाही, माझी अपेक्षा होती, माझं नाव घेतलं नाही, माझं मी एवढा मोठा, मी एवढा गर्व मिरवत करतो सगळं. आणि मग ते पुढचा माणूस म्हणतो जाऊ द्या ना, कशाला, चांगले आहेत ते, नाही चांगलं नाही, वाईट आहे. त्याला कळत नाही चांगला का आंधळ झालाय तो. उद्या काय आले, अडखण आले. राग द्वेष म्हणजे अडखण आले. हालेलुया. स्वतःच अडखणाचं कारण ठरले. मग हे आंधळ झाल्यासारखं, ह्याला काय सांग, ह्याच्याकडे दोष काहीतरी काढ, ह्याच्याकडे नाही काहीतरी निंदा कर, ह्याचं काहीतरी काढत बघ, ह्याचं काढत बघ. एवढं सगळं करत बसतो. दुसरा बी ऐकून कान देऊन तो पण बंधनात पडतो. बोल येशू मसीह की. हालेलुया, हालेलुया. मला सांग, बोल हालेलुया. म्हणून या ठिकाणी पुढे म्हटलेलं आहे, पहिले योहान 3:15 वाचा. पहिले योहान 3:15 वाचा, पटकन लवकर वाचा. जो कोणी आपल्या भावाचा द्वेष करतो तो खुनी आहे. ठीक मागा, बापरे. जो आपल्या भावाचा द्वेष करतो तो खुनी. द्वेष करणं म्हणजे खुनी आहे. एखाद्याची चारित्र्य खराब करणं, एखाद्याविषयी कॅरेक्टर त्याचं खराब सांगून त्याची साक्ष खराब करणं, खून करणं त्या चारित्र्याचा, एखाद्याचा प्रतिष्ठेचा खून करणं म्हणजे द्वेष करणं. म्हणजे द्वेष काय करतो माणसं, सांगा बरं. काय करतो द्वेष? जर एखाद्या मनात द्वेष आहे, तो चांगलं सांगतो का त्याच्या सर्व अपमानासारख्या गोष्टीला त्याचं सांगत करणार, त्याची प्रतिष्ठेचा खून करणार, त्याचा सन्मान, तिथं अपमान करत फिरणार. म्हणजे हा खून केल्यासारखं आहे. हालेलुया. काय म्हटलं बायबलमध्ये, जो कोणी आपल्या भावाचा द्वेष करतो तो खुनी आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की खुनी मनुष्याच्या ठाई सारखारी जीवन राहत नाही. आमेन. मला खुनी व्हायचं नाही, मला खुनी व्हायचं नाही. कसला खुनी माहिती आहे? एखाद्या चांगलं साक्ष, चांगलं जीवन आहे, चांगलं चरित्र आहे, त्याचं खून करू नये, त्याच्या चांगल्या सभेचा खून करू नये. हालेलुया. एखाद्या चांगल्या त्याचा सन्मान, त्याचा सन्मानाचा खून करू नका. आमेन म्हणा. एखाद्या सन्मानाचा काय करू नका, खून करू नका. एखाद्या प्रतिष्ठेचा त्याचा काय करू नका, खून करू नका. एखाद्याचं चारित्र्य म्हणजे कॅरेक्टर चांगलं आहे, जीवन चांगलं आहे, त्याचा खून करू नका. काय नसताना काय करू नका, खून करू. बोला येशू मसीह. हालेलुया. बोला हालेलुया. 26वां अध्याय नीतिसूत्र 24 वचनापासून पुढे म्हटलेलं आहे. 26वां अध्याय 24 वचन. नीतिसूत्र 26वां अध्याय. आता बघा काय काय लोक कसे आहेत माहिती का, आतून राग द्वेष असतो आणि वरून मात्र गोड 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 बोलणं असतं. ते पण एक अडखळ नाही. हालेलुया म्हणा. बघा, द्वेष आपल्या वाणीने खोटा बहाणा करतो, पण अंतर्यामी काय असतो, कपट बाळगतो. तो मनात तो गोडगोड बोलतो तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवू नको. त्याच्या हृदयात 7 विष आहे. किती आहे?
वरून गोड गोड बोलतोय, पण आतमध्ये काय? सात द्वेषाने भरलेले विष. ते विष काय करतात? त्याचा खून करू शकतात, त्याला मारून टाकतात. हालेलुया. भावाचा खून भाव करतो. मनात द्वेष भरल्या गेलेला असल्यामुळं त्याचं जीवन आतमध्ये खंडन होत चाललेलं असतं, सोडत चाललेलं असतं, वाईट होत चाललेलं असतं. बोला हालेलुया. म्हणून जो गोड गोड बोलतो त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. काय करायचं नाही? मला सांगितलं, लय गोड गोड बोलू लागला, शेजारच्या हात धरून म्हणा, लय गोड गोड बोलू लागला, लगेच विश्वास ठेवायचा नाही. ते गोड गोड बोलणं अडखळ ठरू शकतं तुम्हाला. काय ठरू शकतं? मग त्याचा गोड बोलून काटा काढला. बरोबर असं म्हणतात ना? कसं म्हणतात मला माहित नाही, जास्त जगातलं माहित नाही जास्त. कसं म्हणतात? केसानी असं काय काय माहिती? केसानी गळा, कसं केसानी गळा म्हणजे माझ्यामध्ये गोड गोड बोलून गळा काढला. हालेलुया. म्हणजे त्या गोडच्या माग द्वेष लपलेला आहे हृदयामध्ये, सैतानाचा अडखळ त्याच्या मनामध्ये. हालेलुया. बोला ना हालेलुया. बोलो येशू मसीह की. म्हणून बायबलमध्ये एक वचन काढूया. रोमकारास 14 अध्याय 13 वचनामध्ये म्हटलेलं आहे, तर आपण यापुढे एकमेकांना दोष लावू नये, असे ठरवून टाकावे की कोणीही आपल्या बंधूच्या मार्गात अडखळलं किंवा पडण्यासाठी कारण असे काही ठेवू नये. बोलो येशू मसीह की. हालेलुया. आणि पुढे 16-17 मध्ये म्हटलेलं आहे, आता बंधूंनो, रोम 16-17 मध्ये म्हटलेलं आहे, आता बंधूंनो, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही शिकवलेल्या शिकवणीवरून जे फुटीचे अडथळे निर्माण करतात, फुटी आणि अडथळे निर्माण करतात, अडखळण निर्माण करतात, त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांना टाळा. लक्ष पण ठेवा, त्यांना काय करा? लक्ष ठेवून टाळा. मला हात वर करू. टाळा. लक्ष ठेवा आणि टाळा. तुम्ही जर नाही टाळलं तर तुम्हाला टाळा कर लागेल. हालेलुया म्हणा. तुम्ही जर काही संगती नाही टाळल्या तर मग तुम्हाला टाळा लावावा लागेल. बोलो येशू मसीह. जे चुकीचे फुटीचे अडखळण्याच्या शिकवणीमध्ये अडखळ करतात त्यांना तुम्ही टाळा म्हटलेला आहे. आमेन. समजा एखादा तुम्ही महत्वाच्या कामाला चाललाय आणि कोणतरी अचानक आला, कुठे चाललंय माझं काम आहे, लगेच चालू म्हणायचं. काय म्हणायचं? लगेच चालू. तुम्हाला लगेच 2 मिनिटाचं काम आलं, असं जायचं, 2 मिनिटात तिकडं फिरून जायचं. ते जाते बरोबर. टाळायचं. काय करायचं? टाळायचं. फोन आला, राजांचा फोन आला, म्हणजे राणी, राजे, साहेब, अधिकारी आला खाली बोलायचं. म्हणजे बापरे, डोकं खाईल 2 तास. काय खाईल? उचलूच नका. टाळा फोन घ्यायचा. उचलला का 2 तास डोकं खाईल. किती मग बडबड होणार, त्याचं काय काय कानात ऐकणार आणि मग ते कानात तुमच्या पुसणार, हृदयामध्ये अडकणं अजून तुम्हाला तयार होणार. मग त्यापेक्षा तुम्ही टाळा कॉल घ्यायचं सुद्धा. हालेलुया म्हणा. थोडं नाराज होईल. येशू तर पेत्राला म्हणला, हे सैताना माझ्यापासून काय हो, फोन नाही उचलला म्हणून नाराज झाला तर झाला. का जेवणार नाही का तुमच्यामुळं? जेवणार तिकडे जाऊ. हालेलुया म्हणा. बोलणार नाही का? 2 दिवस नाही बोलणार, 3ऱ्या दिवशी गपचूप बोलता येईल. बोलो येशू मसीह की. पण तुम्हाला चांगलं जीवन जाईल, तुम्हाला चांगली झोप लागेल. नाही तर तीच घन 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 हृदयात असं आठवत राहील, असं बोललेलं. बोलो येशू मसीह की. मला खुनी व्हायचं नाही. अडखळ करणं म्हणजे एखाद्याचा खून केल्यासारखं. कायनाने खून केला की हाबेलाचा? कायनाने खून केला हाबेलाचा. देवाने सावध केलं होतं, तू चांगलं कर म्हणजे, नाहीतर पाप दाराशी टपून आहे. प्रेज लॉर्ड. पण त्यांनी देवाचं ऐकलं नाही, देवाच्या गोष्टीला त्यांनी मान दिला नाही, देवाच्या बाबतीत तो अडखळला आणि आपल्या मनात जे राग होता तो राग त्यांनी भावावर काढला आणि भावाला त्यांनी मारलं. भावाचं रक्त देवाकडे ओरड करू लागलं. कुणाचं रक्त? भावाचं रक्त. म्हणून सांगतो, ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला दुखवता, त्याचं हृदयातलं दुखणं, त्याचा अश्रू देवाकडे रडून सांगतं की ह्या माणसाने मला रडवले, ह्या व्यक्तीला ह्यांनी रडवले. त्याचा दूत, परमेश्वराचा दूत प्रत्येकाला आहे. तुम्हाला देवदूत वेगळा आहे, तुम्हाला देवदूत वेगळा आहे, प्रत्येकाला देवदूत आहे. आणि जर तुम्हाला कोणी टच करतो, तुम्हाला कोणी दुखवतं, तुमचा देवदूत देवाला जाऊन सांगतो की हे बघ, ह्या व्यक्तीला याने दुखवलं, ह्या व्यक्तीला त्याने त्रास दिला, आणि देवदूत समाचार घेतो. मग बोला हालेलुया.
तुझा भाऊ? तो म्हणला मला का माहित, तुलाच माहित माझा भाऊ, मला का माहिती माझा भाऊ कुठे आहे. देवाला हे आवडलं नाही उत्तर. बोला हालेलुया. आपले भाऊ बहीण कुठे आहेत हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे देवाला. आमेन म्हणा. तुम्ही फोन केला पाहिजे, कुठं आहे तुम्ही, आज चर्चला नव्हता. मला करायचं, मी आलो मी चाललो, असं काही नसारखं म्हणू नका. बोला हालेलुया. फोन करा, ताई कुठं आहे तुम्ही आज. ते म्हणते मी थिएटर मध्ये आहे. त्यांना चांगलं सांगा. बोला येशू मसीह की हालेलुया. त्यांना काय सांगा, नाही चांगलं आहे चांगलं आहे बघा पिक्चर म्हणून. कशाला म्हणून सांगा वाईट आहे म्हणून तर ती फोन करायचं बंद होईल म्हणा, असं देऊ नका. चांगलं सांगा, सिस्टर चांगलं नाही पिक्चर बघणं, देवाकडे येत जावा. हालेलुया म्हणा. बोला हालेलुया. आता शेवट आपण प्रार्थना करत आहोत 5 मिनिटात. पहिले योहान 2 अध्याय 10 वचन. सगळ्यांनी बायबल काढा, सगळ्यांनी. पहिले योहान 2 अध्याय 10 वचन. इथं काय म्हटले माहितीये, वाचा मोठ्याने वाचा सगळ्यांनी. पहिले योहान 2 अध्याय 10 वचन. आपल्या बंधूवर प्रीती करा, प्रीती करणारा प्रकाशात राहतो. समजलं का? की जरा समजलं. आपल्या बंधूवर काय करा, प्रीती करा, कारण जो प्रीतीमध्ये राहतो, प्रीती करतो, तो प्रकाशात राहतो. आणि जो प्रीती करत नाही, राग द्वेषात राहतो, तो अंधारात राहतो, अंधारात अडखळल्यासारखा आहे. आणि जो प्रीती करतो त्याच्यामध्ये हृदयात कसलंच अडखळण नाही. सगळ्यात उत्तर काय माहितीये, अडखळण येऊ नये. सगळ्यात उत्तर काय, हृदयात सगळ्या बाबतीत प्रेम ठेवा. हृदयात सगळ्या बाबतीत काय ठेवा, प्रीती ठेवा, प्रेम ठेवा. दोष ठेवू नका. हालेलुया म्हणा. घरातल्या कुणाबाबतीत द्वेष ठेवू नका, राग ठेवू नका. मुलाबाबतीत, आपल्या पार्टनर बाबतीत, वैवाहिक जीवनाच्या बाबतीत, सगळ्या बाबतीत मनात प्रेम ठेवा, प्रीती ठेवा. राग द्वेष ठेवू नका. ते तुमच्यासाठी सर्वात घातक आहे, अडखळण आहे. बोला हालेलुया. कोणतरी विचारलं आज काय बरं वाटत नाही वाटतं, उदा दिसत आहे. हा मग तर काय म्हणजे त्या दुसऱ्याच्या पायी स्वतःचा मुळा घालून बसलाय, दुसऱ्याच्या पायी स्वतःचा आनंद गमवून बसलाय. म्हणजे कुणी अडखळणं केलं, स्वतःनेच अडखळणं केलं. बोलो येशू मसीह. पण जो सोडून देतो, जो क्षमा करतो, तो सगळ्यात सुखी आहे, परमेश्वर म्हणतो. हालेलुया. बोलो हालेलुया. हालेलुया. किती जरी तुमच्या विरुद्ध कोणी पाप केले, तुमच्या विरुद्ध बोललाय, तुम्हाला नावं ठेवले, तुम्हाला जे ते बोलले, तुमच्या समोर आला, लगेच हृदयात असं काय असं जाणवलं तर लगेच तिथं पश्चाताप करून त्याला क्षमा करून टाका. हृदयात त्याच्याबद्दल काय ठेवू नका. तुम्ही स्वतः खूप धन्यवाद येशूच्या नावामध्ये. हालेलुया. तुम्ही खूप धन्यवाद. आमेन. योसेफाप्रमाणे योसेफाने सगळ्या भावाला क्षमा केली. त्या भावाने काय केलं, त्याला विकून टाकलं होतं, गुलामीत विकलं होतं, त्याला दुःख दिलं होतं. पण देवाने मात्र त्याला प्रधानमंत्री केलं. त्याला काय केलं, मग तेच भाऊ काही वर्षांनी त्याच्या पुढे अन्न मागायला आले, झुकले. योसेफाने रागाने त्यांचा द्वेष नाही केला, रागाने त्यांचा खून नाही केला. त्याच्या मनात त्यांनी कसलंच थोडं सुद्धा राग ठेवला नाही. त्याच्या मनात शुद्ध भावना होती, क्षमा होती. आणि क्षमा केल्यामुळं योसेफ म्हणून तर त्या ठिकाणी उंच पदावर गेला. बोला आमेन. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे का पास्टर, मी किती चांगलं वागते, मी चांगलं वागतो, पण तो मात्र सतत माझ्या विरोधात छातीच काढतो. म्हणायचं बाबा तुझी 56 काय 6 इंचची छाती तुझी म्हणायचं. असू दे बाबा, तुले मोठा, मी नम्र व्हा, तुम्ही नम्र राहा, माझा देव तुम्हाला उंचच ठेवेल. ही जर आमेन म्हणून स्वीकारत आहे. तुम्ही नम्र राहा, माझा देव तुम्हाला नेहमी उंच ठेवेल. तुम्हाला खाली मान घालायला होणार नाही. माझा येशूचा आत्मा नम्रतेचा आत्मा आहे. येशू एवढा नम्र झाला, एवढा नम्र झाला, देवाने त्याला सगळ्या नावापेक्षा उंच केलेला आहे. सगळ्या नावापेक्षा श्रेष्ठ येशूला केलेला आहे. येशू इतका नम्र झाला, त्यामध्ये स्तंभावर दुःख, त्रास, अपमान एवढं सगळं सहन केलं. येशूला राग आला का? येशू सारखं मनामध्ये नम्र झाला पाहिजे. कधी कधी काय होतं की आमच्या योजने पलीकडे एखादा व्यक्ती आम्हाला बोलून आम्हाला डिस्टर्ब करायला बघतो. सैतान त्या व्यक्तीद्वारे तुम्हाला डिस्टर्ब करायला बघतो, सैतान अडखळ करायला बघतो. चांगला दिवस, चांगला आनंदाचा दिवस तुम्हाला बिघडवायचा सैतान प्रयत्न करतो.
हालेलुया. चांगलं बोलत होतो मी, मला वाकडं बोलून माझा नाद केला, मग तिथं भांडणाचा दुश्मनी सुरू झाली. बोल येशू मसीह की आम्हाला अडखळून काढायचं आहे. कुणासाठी म्हणायचं? मला माझ्यासाठी, स्वतःसाठी. तुम्हाला प्रवास करायचा आहे, तुमच्या रस्त्यापुढे काय आलाय? धोंडा आलाय, दगड आलाय, तुम्ही तिथंच थांबणार का काढणार ते धोंडा? काय करणार? तसंच ठेवलं तर काय होईल? तुम्ही भीक तिथंच. मी नाही काढणार, त्यांनीच काढायचं. मी नाही क्षमा करणार, त्यांनीच काढायचं. मी नाही ना पहिलं बोलणार, त्यांनीच बोलायचं. त्यांनी सुरुवात केली, मी नाही सुरुवात केली. त्यांनी सुरुवात केली तर मीच बोलणार नाही, त्यांनीच बोलायचं. हालेलुया. असं करत बसा तर दिवस वाया जातील. एक तर थोडे दिवस आहेत पृथ्वीवर. बोला आमेन. आमेन मी म्हटलं मला तुम्ही आता. हालेलुया. हालेलुया. पृथ्वीवर आहेत ते तेवढे दिवस. आजचा दिवस भेटला आनंदात घालवायचा. मी नाही बोलणार, पहिलं बोललो पण काय बिघडलं नाही. हालेलुया म्हणा. हालेलुया. मी तर कधी कधी मला तर जमलं नाही, कधी कधी मी ऐकतो असं बाबा असाच कधी कधी महिना लोक बोलत आहेत घरात, एकच घरात राहून महिना कोण आहे का इथं? असं तर हात नका वर करून मला. हालेलुया. कधी महिना बोलत नाही. मग मी कधी आश्चर्य करतो, हे एका घरात राहतात आणि महिना बोलत नाही, म्हणजे मनात कसलं ठेवतं ते अडखळण. हालेलुया. मनामध्ये किती भिंत, कशी भिंत तयार झाली. इथं तर भिंती नाहीत, घरात तर भिंती नाहीत, पण मनात कसली भिंत तयार झाली. बोलायचंच नाही महिना. किती अडखळण जबरदस्त आहे. जीवनाचा आनंद घ्यायला ते बोलत नाहीत. हालेलुया म्हणा. तरी काय मटण केलं, सांग रे पिंट्या मटण केले खायला, मग ती म्हणते हे सांग रे तिला असं खायला. एवढंच चालतंय त्यांचं घरातला आनंदच काय. बोलो येशू मसीह की. हालेलुया. मध्ये एक काम करायला गेलो, एक असं काम होतं, चर्चचं जरा कुठलं होतं, गेलो त्यांच्या दुकानात. आणि त्या बंधूचा भाव आला, आणून द्यायला म्हणलं चला राव आमचं लय तुटलंय ते पटकन हे करून द्या. मग त्या माणसाने मला सांगितलं, त्याला विचारलं थांबणार आहे का? म्हणलं मी विचारतो त्याला, भाऊ सांगा. ते मग त्यात तुम्ही थांबणार आहे का दुकानावर? हा मी थांबणार आहे. मग किती वेळ लागणार आहे? मला तो बघतोय. किती वेळ लागणार आहे? तो म्हणाला 1-2 तास. लवकर मला बी काम आहे, मला बी लवकर उरकायचं आहे, लवकर. मग तुम्ही जवळच इथं आहे तिथं आहे. आणि मी त्याच्या सेंटरमध्ये ह्याला बोलतोय त्याला बोलतोय. मग त्याला गाडी घेऊन आलो. काय तुम्ही बोलत नाही का? बोलत नाही, मला तर पटत नाही. बोलत नाही. हालेलुया. एकाच दुकानात व्यवसाय करतात पण एकमेकाला बोलत नाही. मग ती मला बोलायला लावायची, ती मला बोलायला लावायची. घ्या. हालेलुया. हालेलुया. मनात काय झाले? अडखळ आले म्हणून बोलत नाही. कुठं प्रॉब्लेम आहे? मनात प्रेम आलं का बोलणार. मग बायकोच्या मनात प्रेम आलं तर बायको पटकन बोलणार. नवऱ्याच्या मनात प्रेम आलं तर नवरा बोलणार. पण प्रेमच नसल्यामुळे बोलणारच नाही. मी काय बोलू? गर्व असल्यावर बोलणारच नाही. मी नाही बोलणार. हालेलुया. काय गर्व मनात? काय मी नाही जाणार म्हणजे काय गर्व आहे. बोलू येशू मसीह. हालेलुया. टाकवीनच, वाकूनच टाकील. वर्ण वाकू शकतो, तो आतनं वाकलेले काय करायचं? आतनं कुजत चालली. वाऱ्या वादळात काय होते? कुजलेलं झाड काय होते? टिकत नाही, ते पडून जातं झाड. का? आतून कुजलेलं असतं. तुम्ही जर असंच आतमध्ये द्वेष, राग या सगळ्या अडखळ गोष्टी तेव्हा कुजून चाललंय आतमधनं, कधी खाली पडताना कळायचं नाही. मग हालेलुया. मग त्या आतमध्ये कुजल्यामुळे सावरायला कोणी नसणार. मग स्वतःला सावरण्यासाठी स्वतःच आत्म मजबूत पाहिजे तुम्ही. मला क्या आमेन. चला आपल्या जागेवर पुन्हा समर्पण करूया आपण यावेळेस. हालेलुया. हिंदीमध्ये म्हटले ठोकरे. काय म्हटले हिंदीमध्ये? ठोकरे. म्हणजे ठोकरे अब मैं ना खाऊंगा, है की नाही? हालेलुया. शबाला बरी खांदाला बराबर बरी 18 बसी खांदाला बरी बराबर बराबर. मना यीशुआ घर दिल में तू बना, दिल मेरा दुनिया में दिल ना लगाऊंगा, ठोकरे अब मैं ना खाऊंगा.
मराठीत असा आहे, आडखळण मी करून घेणार, मी आडखळणार नाही. मी काय करणार नाही म्हणजे जगात जास्त अपेक्षा ठेवली तर तुम्ही ठोकरे खाणार, अडखळणार, तुम्ही अडखळे जाणार. म्हणून तुम्ही जगात जास्त अपेक्षा ठेवू नका. हालेलुया म्हणा. देवावर जास्त अपेक्षा ठेवा. आमेन का? म्हणा, जीवन की हालत पे रो पडू, तू ही बता यीशु क्या करूं, दुनिया खुशियां गम से भरी, धोखा ही धोखा है हर कहीं, ठोकरे अब मैं न खाऊंगा, दुनिया में दिल ना लगाऊंगा. यस, ठोकरे अब मैं न खाऊंगा, दुनिया में दिल ना लगाऊंगा. यीशुआ कर दिल में तू बना, दिल मेरा सुना तेरे बिना. हाथ ऊंचा करो. यीशुआ कर दिल में तू बना, दिल मेरा सुना तेरे बिना. येशूला बोलवा आपल्या हृदयामध्ये. जर तुमचं हृदय दुःखित असेल, काय डिस्टर्ब असेल, तर येशूला बोलवा आणि म्हणा, येशू माझ्या हृदयातला रागाचा अडखळ काढून टाक, द्वेषाचा अडखळ काढून टाक. मी आज सर्व द्वेष काढून टाकायला तयार आहे, मी क्षमा करायला तयार आहे. येशूआ कर दिल में तू बना, दिल मेरा सुना तेरे बिना. यीशुआ कर दिल में तू बना, दिल मेरा सुना तेरे बिना. बेचैन दिल की पुकार है, तुझ बिन ये जीवन लाचार है. बेचैन दिल की पुकार है, तुझ बिन ये जीवन लाचार है. यीशुआ कर दिल में तू बना, दिल मेरा सुना तेरे बिना. मला येशू माझ्या हृदयातली, मला हात उंच करून येशू, येशू हे माझ्या हृदयामध्ये, माझं हृदय व्यवस्थित कर, माझं हृदय शुद्ध कर, माझ्या हृदयाला पवित्र कर. माझे येशू, येशू ये माझ्या हृदयाला शांतीनं भर, माझ्या हृदयाला पवित्र कर. देवा, सर्व मनुष्या बाबतीत माझं मन पवित्र कर, माझं मन शुद्ध कर. देवा, माझ्या मनातले सगळे घाण, माझ्या मनातली सगळी घाण, माझ्या मनातली सगळी घाण काढून टाक परमेश्वरा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बोलवा, बोलवा येशूला आपल्या हृदयामध्ये. राबा सिकारा, डोळे बंद करून बोला प्रभूला, डोळे बंद करून येशूला बोलवा. हालेलुया, 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 हालेलुया. बोलवा येशूला आपल्या हृदयामध्ये. ओ रिबा नामा सिकारा रामा करे रे, ओ रिबा बाबा बाबा. दुनिया में सच्ची खुशी नहीं, धोखा ही धोखा है हर कहीं. पण आपल्या हातून करून देवा, मला देवा, येशू मला क्षमा कर. मी जगावर प्रेम केलं, मी जगावर अपेक्षा केल्या, जगातल्या लोकांना अपेक्षा ठेवल्या, जगातल्या लोकांना आशा ठेवली, त्यांच्यावर विश्वास ठेवला, माणसावर विश्वास ठेवला, आणि मी धोका मला भेटला, मला धोका भेटला. देवा मला क्षमा कर. दुनिया में सच्ची खुशी नहीं, धोखा ही धोखा है हर कहीं. दुनिया में सच्ची खुशी नहीं,
तेरे जैसा कोई नहीं, तुझ बिन भलाई मेरी नहीं। यीशु तेरे जैसा कोई नहीं, यीशुआ कर दिल में तू बना, दिल मेरा सुना तेरे बिना। यीशुआ कर दिल में तू बना, दिल मेरा सुना तेरे बिना। तुझसे अलग जिंदगी नहीं, तुझसे मैं जीवन की हर खुशी। यीशु तुझ्याशिवाय आनंद नाही प्रभु, तुझमें ही आनंद है यीशु। हालेलुया। आप में जीवन गवाऊंगा नहीं, आप में खुशी का जीवन गवाऊंगा नहीं, मैं आता आनंदाचं जीवन गमावणार नाही। तर देवा मी आनंद रोज करणार, तुझ्यामध्ये आनंद करणार, तुझी सेवा करणार। हालेलुया। अब मैं ना जीवन गवाऊंगा, तेरे लिए ही मैं जीऊंगा। अब मैं ना जीवन गवाऊंगा, तेरे लिए ही मैं जीऊंगा। जो भी खोया तुझ में मैं पाऊंगा, तुझ में मैं आनंद बनाऊंगा। जो भी खोया तुझ में मैं पाऊंगा, तुझ में मैं आनंद बनाऊंगा। यीशुआ घर दिल में तू बना, दिल मेरा सुना तेरे बिना। आता परमेश्वर तुम्हाला बोलत आहे, मनात कुणाबद्दलही काही ठेवू नका, ते तुम्हाला आतून कुजवत लक्षात घ्या। कसलेही कुणाबद्दल वाईट विचार मनात ठेवू नका, कुणाचा राग ठेवू नका, कुणाचा द्वेष ठेवू नका, कुणाविषयी वाईट विचार ठेवू नका। काढून टाका, ते अडखळण आहे तुमच्यासाठी, काढून टाका, ते तुमच्यासाठी अडखळण आहे। कुठवर ते राग घेऊन चालणार तुम्ही, कुठवर तो द्वेष घेऊन चालणार, क्षमा करून ते काढून टाका हृदयातलं राग। हालेलुया। आताच त्या व्यक्तीला क्षमा करा, जर तुमच्या मनामध्ये त्याच्याबद्दल राग असेल, डोळे बंद करून क्षमा करा त्या व्यक्तीला, आपले हात उंच करा आणि त्या व्यक्तीवर कुणाबद्दल तुमच्या मनात गैरसमज असेल तो विषय सोडून टाका। त्या घटनेबद्दल, त्या गोष्टीबद्दल सतत बोलत बसू नका, ते सोडून त्या परमेश्वर म्हणताय आणि निर्मळ व्हा, ते म्हणताय निर्मळ व्हा, शुद्ध व्हा, तुमच्यासाठी चांगलं आहे, हलकं व्हा, स्वतः हलकं व्हा, लोड जास्त घेऊ नका, चुकीचा लोड घेऊ नका, चुकीचं वजन स्वतःवर घेऊ नका, व्यर्थ वजन घेऊन चालण्यात अर्थ नाही। जो जास्त वजन घेतो तो जमिनीवर जातो, पण जो कमी वजन होतो तो इमानासारखं उडतो आकाशामध्ये, उडतो आकाशामध्ये। विमानामध्ये जास्त वजन चालत नाही, जर ट्रॅव्हलिंग करायचं असेल विमानामध्ये जास्त वजन चालत नाही। बस मध्ये, ट्रेन मध्ये किती वजन घेऊन जा चालतं, कारण ती जमिनीवर चालते। पण जर तुम्हाला आकाशात उडायचं असेल, तुम्हाला स्पीड मध्ये जायचं असेल, तुम्हाला प्रगती करायचं असेल, तर जास्त वजन घेऊन चालणार नाही, व्यर्थ। जे योग्य तेच जीवन घेऊन जीवनामध्ये चालायचं आहे, चुकीचे इकडे तिकडे विचार घ्यायचं नाही। राबा राबा सिखांतो रोबो। प्रभू मी हात पुढे करून ना तुझा स्पर्श मागत आहे, यावेळेस तुझा स्पर्श मागत आहे, पवित्र आत्मा तुझा स्पर्श मागत आहे, प्रत्येकाच्या रक्त करा, टच होली स्पिरिट, स्पर्श करी ईश्वराने प्रत्येकाच्या रक्त करा। सगळे अडखळत हृदयातून काढून टाक परमेश्वरा, येशूच्या नावात काढून टाक, येशूच्या नावात काढून टाक सगळे अडखळत, आणि प्रभू तुझा गौरव होऊ दे। हालेलुया, हालेलुया। राग, द्वेष, क्षमा न करणं, सोडाची भावना, सोडाचे विचार, वाईटामध्ये वाईट करणारे विचार काढून टाक येशूच्या
मामा खांदा राबारी अटोरोगो ब्लेस कर परमेश्वरा अजिबात तुझं गौरव होते येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन आमेन आमेन. गॉड ब्लेस.